कांदळी तालुका जुन्नर येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र अवैधरित्या चालवले जात असल्यानेच गोळीबाराची घटना घडली आहे। हे बेकायदेशीर कला केंद्र बंद करावे आणि कला केंद्राचा परवाना रद्द करावा। त्याचप्रमाणे परवाना मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी केल्यास परवानाच बोगस असल्याची माहिती समोर येईल। दरम्यान बारी लावण्याच्या वादातून चाकण तालुका खेड येथील 4 तरुणांनी गोळीबार केला। यात ओतूर तालुका जुन्नर येथील फिरोज कादिर शेख हा तरुण जखमी झाला। शनिवारी तारीख 8 रोजी ही घटना घडली। या प्रकरणी कला केंद्राचा व्यवस्थापक अक्षय अनिल धोंगडे वय 38 याने फिर्याद दिली आहे। शुक्रवारी आरोपींनी तिसरी बारी लावण्याचा आग्रह धरला होता। त्यामुळे कला केंद्रातील कर्मचारी, व्यवस्थापक आणि हे 4 तरुण यांच्यात वाद झाला। त्यानंतर चाकण येथील 4 तरुणांपैकी एकाने त्याच्याकडील पिस्तुलातून जमिनीवर गोळी झाडली। कला केंद्राचा व्यवस्थापक अक्षय धोंगडे बाजूलाच उभा होता, त्यामुळे तो बचावला, तर त्याच्या शेजारी उभा असलेला कादिर शेख याच्या कमरेला गोळी लागली। या घटनेची माहिती नारायणगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला। दरम्यान हे 4ही तरुण फरार झाले होते। रात्री उशिरापर्यंत कला केंद्र चालू असते तर ही घटना घडलीच नसती, परंतु कला केंद्र हे नियमबाह्य आणि परवान्यावर दिलेली वेळ यानंतरही सुरूच असते, हे वास्तव आता समोर आले आहे।